नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना या ठिकाणी भरपूर अशा योजना महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून मिळतात. पण मित्रांनो, राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबियांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते. आणि त्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे, ज्यामध्ये विविध कामगार कल्याणकारी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि राज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत, जे स्वतःच्या घरापासून दूर आणि ऊन वारा व पावसाच्या स्वतःच्या जीवाची पण पर्वा न करता काम करत असतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंज्या घरामध्ये काम करत असतात, त्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागतो. तसेच काम करत असताना त्यांच्याजवळ सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघाताचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते व काही वेळेस त्यांचा स्वतःचा जीवाला पण धोका असतो. घरातील कमावती व्यक्तीच्या एकी जर कुटुंबावर एखाद्या भरपूर मोठा समस्या होऊ शकते. राज्यातील बांधकाम कामगाराचा या सर्व समस्याचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयी तसेच आर्थिक सुरक्षा पुरवल्या जातात. तर या सामाजिक योजनांमध्ये, शैक्षणिक योजनेमध्ये, आरोग्यविषयक योजनेमध्ये आणि तसेच आर्थिक योजनेमध्ये कोणकोणत्या योजना मोडतात आणि ह्या बांधकाम कामगारांना कोणकोणता लाभ होतो, कोणकोणत्या प्रकारे आणखीन जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांना अद्यापही ह्या भरपूर योजनांविषयी त्यांना माहिती नसल्यामुळं ह्या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. ह्या योजनेविषयी माहिती आपण थोडक्यात सर्व बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत, की ह्या ज्या सामाजिक योजना असो, शैक्षणिक योजना असो, आरोग्यविषयी योजना असो, आर्थिक योजना असो, ह्या योजनांमधून त्यांना कुठला लाभ मिळणार आहे आणि कोणकोणते लाभ मिळतात, म्हणजे भरपूर लाभ मिळतात मित्रांनो. तर ह्या योजनेपैकी बांधकाम कामगारांना कोणते लाभ मिळणार आहेत हे समजून सांगण्याचा उद्देश आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेचा जो उद्देश आहे तो कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे, बांधकाम कामगाराचे जीवनमान सुधारणे, धोकादायक क्षेत्रामध्ये बालकामगारांना काम न करू देणे, रोजगार क्षमता व रोजगाराची संधी जी आहे ती वाढवण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे, सामाजिक सुरक्षा कल्याणकारी उपाययोजनांसाठी अशा योजना राबवल्या जातात. तर या ठिकाणी कामगारांच्या लग्नापासून ते कामगारांच्या जेवणापासून ते त्यांच्या अटल पेन्शन योजनेनंतर कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळण्यापर्यंत ह्या योजनेमधून लाभ मिळतात. तर ह्याच संपूर्ण कोणकोणते लाभ दिले जातात तर कामगारांना एकदम समजून सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती घेऊयात आणि तुम्हाला पण माहिती समजेल, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि अशीच माहिती पाहण्यासाठी इथून पुढं पण पाहण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि तुम्हाला लाभ घेता येईल. लाभ जो आहे ह्या योजनेचा, जर आपले चॅनल तुम्ही इथून पुढे पण पाहत राहिलात बांधकाम कामगाराविषयीचे, तुम्हाला या ठिकाणी तर असेच लाभ घेण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ पाहत राहा आणि लाभ घेत राहा. या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी भरपूर योजना आहेत, त्या योजनेविषयी तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर ह्या जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना कोणकोणते लाभ मिळतात हे बघूयात. आणि नोंदणी करण्यासाठी काय काय पात्रता लागते, काय काय कागदपत्र लागतात आणि कोणते कामगार हे नोंदणी करू शकतात आणि नोंदणी केल्यानंतर कोणते लाभ मिळतात ते आपण अगोदर बघूयात. आणि नोंदणी करण्यासाठी पात्रता, कागदपत्र कोणकोण लागतात ते तुम्हाला शेवटला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी अगोदर आपण संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत त्या कामगारांना कोणकोणते या ठिकाणी लाभ मिळतात, जे काय कामगार उन्हामध्ये, वाऱ्यामध्ये, पावसामध्ये जीवाची पर्वा न करता काम करतात, अशा कामगारांसाठी ह्या योजना आहेत. तर ह्या योजनांचा लाभ त्या कामगारांनी घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजावून सांगण्याचे प्रयत्न करण्यात आलेला आहे, कारण का संपूर्ण योजनेविषयी थोडी का होईना आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर चला मित्रांनो, या ठिकाणी कामगारांना कोणकोणत्या या ठिकाणी योजना ज्या मिळतात त्या बघूयात. तर सर्वात प्रथम मित्रांनो योजना आहे सामाजिक सुरक्षा योजना.
तर सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कोणकोणत्या योजना तुम्हाला मिळतात समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी पहा, पहिली योजना आहे पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी 30,000. तर मित्रांनो, जे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहे आणि त्यांचा जर पहिला विवाह म्हणजे पहिलं लग्न, पहिला विवाह व्हायचा असेल तर त्या विवाहासाठी त्यांच्या खर्चासाठी, पहिल्या लग्नाच्या खर्चासाठी 30,000 रुपये या ठिकाणी दिले जातात नोंदीत बांधकाम कामगारांना. तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागतात पहा या ठिकाणी. त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे. जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र आहे. हे 2 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. आता मित्रांनो, हे जे लग्नाचे कागदपत्राविषयी आहे, पण 2च तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत. आणि त्यानंतर दुसरं आहे जी योजना आहे, या ठिकाणी तुम्हाला दुसरी जी योजना आहे ती मध्यभोजन योजना तुम्हाला साईटला दिसत असेल. मध्यभोजन योजना आहे. पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी 30,000 आणि 30,000 तुम्हाला मिळवायचे असतील तर कोणता फॉर्म भरायचा, कसा फॉर्म भरायचा आहे ह्याबाबत तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळे फॉर्म देणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि जर तुमचं पहिलं लग्न असेल किंवा पहिला विवाह असेल तर तो तुम्ही फॉर्म भरून तुम्ही 30,000 तुमच्या लग्नाच्या खर्चासाठी घेऊ शकतात महाराष्ट्र मंडळाच्या मार्फत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत. तर त्यानंतर आपण दुसरी योजना बघूयात की मध्यभोजन योजना. तर या ठिकाणी मध्यभोजन योजना कामगारांना मिळते दुपारच्या वेळेस मध्यभोजन. त्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील मागणीपत्र हा अर्ज भरावा लागतो, विहित नमुन्यातील मागणी अर्ज. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्ही खाली या आणि खाली पहा तुम्ही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, ही एक योजना आहे. त्यासाठी तुम्हाला पाल्याची शाळेचे ओळखपत्र पाहिजे. त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे आणि त्या योजनेसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्या योजनेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी तुम्हाला काय पाहिजे पहा. त्यासाठी तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे, विहित नमुन्यातील हमीपत्र. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता, खाली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर या ठिकाणी प्रधानमंत्री विमा योजना जी आहे त्यामध्ये तुम्हाला विहित नमुन्यातील हमीपत्र हा एक अर्ज त्या ठिकाणी पाहिजे, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण हे एक आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक योजना, या ठिकाणी शैक्षणिक योजनेमध्ये भरपूर योजना आहेत त्या आपण बघूयात. ह्या योजनेमध्ये कामगारांना काय लाभ मिळतो. आता या शैक्षणिक योजनेमध्ये काही एक नियम दिलेला आहे, तो नियम पहा कोणता आहे. तो त्यामध्ये दिलेला आहे की या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत. हे जे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठी लागू आहेत. तर तसेच इथून पुढं जर त्यांचे 2 मुलं असतील त्या 2 मुलांना या ठिकाणी मिळणार आहेत ही शिष्यवृत्ती. ह्या शिष्यवृत्ती योजना आहेत. तर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2,500, इयत्ता 1ली ते 7वीसाठी 2,500 रुपये, 2,500 म्हणजे 2,500 रुपये मिळतात. आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5,000. तर त्यांना अट काय दिलेली आहे की किमान 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे. आता आपण पहिलं बघितलं, पहिलं जे ऑप्शन आहे त्यामध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000. 1ली ते 7वी 2,500 आणि 8वी ते 10वीसाठी 5,000. त्यासाठी त्यांना किमान 75% अथवा 75% किंवा त्यापेक्षा अधिक शाळेमध्ये उपस्थिती असल्याची आवश्यक आहे. आता त्यानंतर आपण दुसरा नंबर बघूयात. 2 नंबरमध्ये काय आहे, इयत्ता 10वी व 12वीमध्ये किमान 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये मिळतात. किती, इयत्ता 10वी व 12वीमध्ये 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये मिळतात. त्यानंतर खाली पहा, इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000. 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000. तर त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये 20,000 रुपये. पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000. आता हे जे आहे प्रतिवर्ष अभ्यासक्रमाकरिता जे पदवी अभ्यासक्रमाकरिता आहे तर हे 20,000 जे आहेत हे बांधकाम कामगारच्या पत्नीला सह लागू आहेत. म्हणजे जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्या पत्नी जर शिक्षण घेत असेल तर त्यांच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हे पदवी अभ्यासक्रमाकरिता 20,000 रुपये मिळू शकतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर खाली या, खाली नंतर बघूयात की वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1,00,000. वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1,00,000 मिळतात, या ठिकाणी लक्षात घ्या.
त्यानंतर अभियांत्रिक पदविकेसाठी प्रतिवर्ष रुपये 60,000. आता नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू. जर नोंदित कामगाराची पत्नी वैद्यकीय पदविकाकरिता जर शिक्षण घेत असतील तर त्यासाठी त्यांना या ठिकाणी 1,00,000 रुपये मिळतात आणि अभियांत्रिक पदवीकरिता प्रतिवर्षी 60,000 रुपये मिळतात. आता त्यानंतर या ठिकाणी खाली पहा मित्रांनो, शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 आहेत आणि शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 25,000 आहेत. शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 आहेत. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्याची अट काय आहे पहा. तर आपण आत नंतर सांगूयात. पुढचा पॉईंट बघा, नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती. जर नोंदित बांधकाम कामगाराची मुलं जर MSCITचा कोर्स करत असतील तर ते कोर्स जी फी असते, त्याचे पैसे जे लागतात, MSCITचा जो कोर्स आहे त्याला पैसे द्यावे लागतात. ज्याचे जो शुल्क आहे त्या शुल्काची म्हणजे पावती म्हणजे त्यांना जी फी द्यावी लागते ती फी या ठिकाणी महामंडळामार्फत त्यांची दिली जाणार आहे. नोंदित बांधकाम कामगाराची जे मुलं MSCIT जे शिक्षण घेत आहेत तर ते शिक्षणाची जी फी आहे ती फी जी आहे ती या ठिकाणी ते महामंडळातून दिली जाते. ही पण योजना या ठिकाणी आहे. तर त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला आणखीन योजना मिळणार आहेत पहा. बांधा की मग. तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आरोग्यविषयक योजना आहे. आता या आरोग्यविषयक योजनेमध्ये कोणकोणत्या योजना मिळतात पहा. नैसर्गिक परिस्थितीसाठी रुपये 15,000 आणि शास्त्रीय परिस्थितीसाठी रुपये 20,000 रुपये 2 जीवित अपत्यांसाठी आहेत. नोंदित बांधकाम कामगाराची जर नैसर्गिक परिस्थितीसाठी त्यांच्या पत्नीची तर 15,000 रुपये मिळतात त्यांना आणि शास्त्रीय क्रियेद्वारे परिस्थिती झाली तर त्यासाठी 20,000 रुपये मिळतात. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय लागते पहा. आवश्यक पात्रता काय आहे त्यामध्ये सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याची दिलेल्या नैसर्गिक किंवा शास्त्रीय क्रियेद्वारे केलेली परिस्थितीसाठी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचारासाठी देयके. त्यानंतर पहा पुढचा पॉईंट, गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 लाभार्थी कामगार तिच्या कुटुंबियांना. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, एका मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 मुदत बंद ठेव ही एक योजना आहे महामंडळामार्फत. एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 मुदत बंद ठेव दिली जाते. त्यानंतर पहा पुढचा पॉईंट, नोंदित बांधकाम कामगाराला 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास या ठिकाणी 2,00,000 रुपये मिळतात. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे योजनेमार्फत सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगाराला दिले जाते. तसेच आरोग्य तपासणी करणे ही एक फ्री योजना आहे नोंदित बांधकाम कामगारासाठी. आरोग्य तपासणी करणे फ्री योजना आहे. कॅम्प भरला जातो नोंदित बांधकाम कामगारांसाठी. त्या कॅम्पमध्ये फ्री तपासणी केली जाते नोंदित बांधकाम कामगाराची त्यांच्या आरोग्याची. त्यानंतर शेवटचा पॉईंट या ठिकाणी आहे बघा, आर्थिक योजना. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक योजना कोणकोणते मिळतात बघा. तर कामगाराचा जर या ठिकाणी कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2,00,000 रुपये कायदेशीर वारसा मिळतात. त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी. आता घरकुलाचा विषय आहे या ठिकाणी. घरकुल बऱ्याच बांधकाम कामगारांना नसतात तर त्या घरकुल मिळण्यासाठी या ठिकाणी शहरी भागासाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी पण आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी त्यांना अर्थसहाय्य 2,00,000 रुपये दिले जातात आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण त्यांनासुद्धा 2,00,000 रुपये दिले जातात. त्या ठिकाणी पाहू शकता शहरी भागासाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, जर गृह कर्जावरील 6,00,000 पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 जर नोंदित बांधकाम कामगारांनी काय घर बांधण्यासाठी जर व्याज घेतलं असेल तर त्या व्याजावरची 2,00,000 रुपयापर्यंत रक्कम या ठिकाणी महामंडळामार्फत भरली जाते. तर अशा हे योजना आहेत मित्रांनो नोंदित बांधकाम कामगारासाठी. आता आपण बघूयात नोंदणी करण्यासाठी त्यांची बांधकाम कामगाराची काय काय पात्रता आहे. जे काय आता हे लाभ घेऊ इच्छित आहात त्यांनी जर कोणी नोंदणी केली असेल तर ठीकच आहे. पण नोंदणी जर कोणी केली नसेल, कोणाला माहिती नसेल लाभ घ्यायचा, तर ते नोंदणी कशी करायची, नोंदणी केल्यानंतरच या ठिकाणी हे लाभ मिळणार आहेत. तर नोंदणी करण्यासाठी कोणकोणती पात्रता लागते आपण बघूयात.
तर सर्वात प्रथम बघूयात आणि नोंदणी पात्रतेनंतर आपण या ठिकाणी कामाची पण लिस्ट बघूयात, कोणकोणते कामगार या ठिकाणी नोंदणी करू शकतात. तर सर्वात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोंदणी पात्रता काय आहे आणि निकष. 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार ही नोंदणी करू शकतात. 18 ते 60 वर्ष वयोगटातील. आणि त्यानंतर मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे असे कामगार हे या ठिकाणी नोंदणी करू शकतात. मागील 12 महिन्यामध्ये म्हणजे गेल्या वर्षी 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे. आता त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात पहा. आता मंडळातील नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. तर नंबर 1 आहे वयाचा पुरावा. नोंदणी आवश्यक कागदपत्रे पहा. 1 आहे वयाचा पुरावा. 2 नंबर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. 3 रहिवासी पुरावा. 3 नंबर आहे रहिवासी पुरावा. त्यानंतर 4 नंबर ओळखपत्र पुरावा. 5 नंबर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आणि नोंदणी फी आहे फक्त ₹1. ₹1 तुम्ही वार्षिक वर्गणी ₹1 घेऊ शकता. तर नोंदणी करण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्या लिंकवरून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. ऑनलाईन करू शकता, तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. या ठिकाणी नोंदणी करायला मोबाईलमधून पण करता येते. तर मित्रांनो नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आणखीन त्याच्या अगोदर नोंदणी कोणते कामगार करू शकतात हे आपण बघूयात. नोंदणी जी आहे ते कोणते कामगार करू शकते हे आपण सर्वात अगोदर बघूयात. तर मित्रांनो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही त्या लिस्टवर क्लिक करू शकता आणि ती लिस्ट बघू शकता कोणकोणते बांधकाम कामगार या ठिकाणी हे काम करून कोणकोणते काम करून या ठिकाणी नोंदणी करू शकतात. कोणते कामगार या ठिकाणी कोणतं काम जर करत असतील तर त्यांना जर माहीत नसेल हे मी काम करून जर नोंदणी करू शकतो का, जर ती त्या ठिकाणी कामाची लिस्ट दिलेली आहे त्या काम बघून तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता. तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ह्या वेबसाईटवर यायला लागेल. ह्या वेबसाईटची लिंक पण आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तिथून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर हे हिरो कलरचं ऑप्शन दिसत आहे, बांधकाम कामगार नोंदणी करा, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम असा इंटरफेस येईल आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा म्हणजे जवळचे WFC स्थान निवडा असं या ठिकाणी लिहिलेलं दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जवळचं स्थान निवडायचं आहे. आपण नुसतं सांगण्यासाठी आपण वरचं ऑप्शन म्हणजे अहमदनगर हे निवडूयात. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे खाली आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्याच्याखाली तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म हे निळ्या कलरचं जो बटन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण नोंदणी करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. तिथून पुढे तुमचे फॉर्म उघडत आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म या ठिकाणी तुमचं नाव गाव संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं माहिती भरावं लागेल आणि माहिती भरल्यानंतर काय कागदपत्र अपलोड करावं लागणार आहेत. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती कागदपत्र अपलोड करावं लागतील आणि ती कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करून तुमच्यासमोर एक ॲक्नॉलेजमेंट नंबर म्हणजे पोचपावती नंबर येईल. त्या पावतीवरला नंबर पाहून तुम्ही या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही झाला आहे आणि तुमचा अर्ज कुठवर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आहे नोंदित बांधकाम कामगारांसाठी. जे काय बांधकाम कामगार आहेत लाभ घेऊ इच्छित आहात त्या बांधकाम कामगारांसाठी आपण माहिती दिलेली आहे. तर इथून पुढं पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती थोडी पण तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भरपूर आपण असे बांधकाम कामगारासाठी कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारासाठी असे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला जर माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाहण्यात आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो विशेष म्हणजे महत्त्वाचं, तुम्हाला जर हे योजनेपैकी कुठल्या योजनेचा जर लाभ घेताना काय अडचणी समस्या आल्या, तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर ते पण आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.